चला तर आपल्याला सत्यनारायण पूजा आता मांडायची आहे. म्हणजे थोडीशी मांडणी मी केलेली आहे. तर आधी ताम्हण वगैरे घासून घेऊया म्हणलं. बघू शकता ताम्हणाची अवस्था. कसं होतं, पूजेला वगैरे काढलं तरच मग ते घासायला होतं, नाही ते इतर वेळी मग ते ठेवलं तर ठेवूनच जातं. आणि मी तो डबाच केलेला आहे. त्या डब्यामध्ये सगळ्या समया जी तांब्या पितळची भांडी आहेत ती भरून ठेवते. मग ती काय उपयोगात आली नाहीत की मग त्यांना घासणं काय होत नाही. तांब्या वगैरे घासलेला आहे मी. आणि मी पूजा मी मांडलेली आहे. आज पूजेमध्ये मी जे आपण शिवलेलं कमळ होतं तर त्याचा हे केलेलं आहे, वापर केलेला आहे, म्हणजे अंतरलेलं आहे ते. आणि हे सुद्धा मी स्वतःच शिवलेलं आहे. आणि ते समई खाली मला काही ठेवायला नव्हतं, त्यामुळे म्हटलं आज ते हे करूया, ठेवूया. आणि समई मी आज अशी लावलेली आहे, म्हणजे त्याचा मधला जो भाग होता तो काढलेला आहे आणि छोटीशीच केलेली आहे तिला आणि लावलेलं आहे. पास म्हटलं तेवढीशीच एखादी समई, कारण की इथं जागा बघू शकता तुम्ही केवढी अडचण झालेली आहे. त्यामुळे मग जास्त काही मी समया वगैरे लावत बसलेली नाही. आणि पूजेची मांडणी काय साधी सोपीच आहे. सत्यनारायण महाराजांचा फोटो, त्याच्यासमोर बरोबर आपल्याला हे घालायचं आहे. तुम्ही गव्हाची रास घालू शकता किंवा तांदळाची घाला. आणि त्याच्यावर एक कलश आपल्याला ठेवायचा आहे. त्या कलशामध्ये पैसा, सुपारी, परत हळदी कुंकू, अक्षता घालायचे आहेत. आणि त्याच्यावर मग ताम्हण ठेवायचं आहे. ताम्हणात तांदूळ घालायचे आहेत. जे आपण दर महिन्याला पूजेला वापरतो तेच तांदूळ घालायचे आहेत. आणि त्याच्यासमोर 3 असे विडे ठेवायचे आहेत, 2-2 पानाचे. एक गणपती, एक कुलदेवी आणि एक वरुणदेव, असं 3 विडे ठेवायचे. परत 5 सुपारीचा विडा एक वेगळा ठेवायचा. आणि सगळ्यांना अभिषेक वगैरे घालून मग पूजा करायची. कशी पूजा करायची, काय करायची, त्या पुस्तकामध्ये सगळं काही दिलेलं आहे. आधी एक मंत्र म्हणायचा, त्यानंतर कलशाला पहिला कलशाची स्थापना करून घ्यायची. स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि स्वतःला आसन घ्यायचं बसायला. आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची. शांती हा कलश देवताभ्यो नमः. सकल पूजार्थ गंधाक्षदा पुष्पाने समर्पयामी. नमस्काराने प्रार्थनापूर्वक नमस्काराने समर्पयामी. श्रीमन्महागणाधिपतये नमः. विलेपनार्थ चंदनं समर्पयामी. श्रीमन्महागणाधिपतये नमः. अलंकारार्थ अक्षतं समर्पयामी. हरिद्रां कुंकुम सौभाग्यद्रव्यानि समर्पयामी. श्रीमन्महागणाधिपतये नमः. ऋतुकालोद्धव पुष्पं समर्पयामी. श्रीमन्महागणाधिपतये नमः. दीपं दर्शयामी. श्रीमन्महागणाधिपतये नमः. तो रत्नपूरचा राहणारा साधू नामे वाणी तोर नौकेत बोलणे धनफार येता झाला नदी मार्गे. बहुजनाचा समुदाय तेथ पाहता झाला यथार्थ. मनी धरण्या मनोरथ येता झाला ते ठाई. चांदवे लखलेखित अशा पद्धतीने माझे अध्यायसुद्धा वाचून झालेले आहेत. 5 अध्याय आहेत, ते वाचायचे आणि त्यानंतर मग आरती करायची. आता इथं मी सकाळी जे बेसनाचे लाडू बनवलेले होते तर वरुणदेव, कुलदेव, गणपती यांना तोच नैवेद्य ठेवलेला आहे. आणि फक्त बाळकृष्णांसाठीच मी काय केलेलं आहे तर शिऱ्याचा प्रसाद बनवलेला आहे, कारण की सत्यनारायण पूजेला शिऱ्याचाच प्रसाद लागतो. आता अशी मी साधीवादी पूजा केलेली आहे. इथं चौरंग असला तर अतिउत्तम, पण माझ्याकडे काही चौरंग नाही आहे आणि ठेवायला जागासुद्धा नाही आहे. त्यामुळे मी पाटावरच केलेलं आहे. मला भाच्याने जे स्टँड बनवून दिलेले त्याला मी जे आपले आंबे ढाळे आहेत ते लावत असते. त्यानंतर आले मी स्वयंपाकघरात. स्वयंपाक बनवायचा होता मला. चपात्या केल्या आणि दुपारीच मी भात वगैरे बनवलेला होता, वरण भात. त्यामुळे आता नुसतं सुकी भाजी आणि चपात्या तेवढ्या बनवायच्या आहेत. आणि शिरा पण मगाशी बनवलेला थोडा होता. तर चला आज मी मुळ्याची भाजी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आता इथं मुळा मी शिजवून घेतलेला आहे आणि तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि करकचून पिळून घ्यायचा, कारण मुळा हा उग्र असतो बघा, वास येतो त्याचा खूप. त्यामुळे स्वच्छ असं धुवायचं, चोळून शिजवून घेतलेला आहे मी आधी. कच्चा मुळा कधीही
आपण फोडणी मारायचा नाही, त्याचा तर खूप म्हणजे वास येतो. आता हा मी गरम पाण्यात शिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ पिळून घ्यायचा. पिळून म्हणजे एकदम त्यातलं जे आहे ते सगळं पाणी निथळून काढायचं. त्यानंतर मग गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1-1.5 पळी तेल घातलेलं आहे. तेल चांगलं कढलं की त्यामध्ये आपण जिरं मोहरी घालायची आणि जिरं मोहरी घातल्यानंतर मग जिरं मोहरी चांगली तेलात फुलून आली की मग आपण कांदा घालायचा आहे. कांदा घातल्यानंतर हिरवी मिरची पण आपल्याला त्या तेलामध्ये घालायची आहे, कारण की हा मुळा मी हिरवी मिरची घालून बनवणार आहे. इथे लाल तिखट वापरायच नाही. हिरव्या मिरचीचाच मुळा खूप छान होतो आणि कांदा आणि हिरवी मिरची चांगली लालसर कलर येऊसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. कलर असा तांबूस आला कांद्याला की त्यामध्ये मग हळद घालायची, थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि जो मुळा जो आपण पिळून घेतलेला होता तो त्यामध्ये ॲड केलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं. कोथिंबीर असले तर कोथिंबीर घालू शकता आणि व्यवस्थित ते मग तेलात आता भाजून घ्यायचं आहे. एक 5 ते 10 मिनटं एकदम मंद गॅसवर, पाणी अजिबात इथं वापरायचं नाही आहे. असाच कोरडा मुळा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि एक 5 ते 10 मिनटं असा परतायचा. थोडा वेळ झाकून द्यायचा, जेणेकरून जे आपण हळद, मिरची, कांदा सगळं जे घातलेलं आहे फोडणीत ते सगळं त्या मुळ्याला लागलं पाहिजे. मंद गॅसवरच ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि मुळा शिजवून घेतलेला असल्यामुळे त्याला काय परत शिजवायची गरज नाही, लक्षात ठेवा. आणि जास्त वेळ गॅसवर ठेवायची पण गरज नाही. 5 ते 10 मिनटं फक्त एक वाफ आली की आपण गॅस लगेच बंद करायचा. हा मुळा तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. हाय, शुभ सकाळ सर्वांना. सकाळचे वाजले असतील 11 आणि अजून भांडे घासायचे. आज गाऊन मी 2 वेळा बदलला. ते मांजराला आंघोळ घातली आणि ते आंघोळ घातल्यावर म्हणजे हे वाटत नाही असं त्या गाऊनवर जे केस चिटकलेत काय असं घाण वाटतं. त्यामुळे मी ते गाऊन धुतला आणि दुसरा घातला. जवळजवळ 4-5 दिवस झाले आंघोळ घालून. त्याला 4-5 दिवसात आंघोळ ही घालावीच लागते, कारण पांढरा असल्यामुळं कुठं पण लोळतो, कसं पण हे करतो, त्यामुळं घाण होतं ते. आणि ब्लाऊज एवढे आहेत, भयंकर ब्लाऊज आहेत, पण एकही उपयोगाचं नाही आहे. आता सगळे ब्लाऊजं काढणार आहे. कुठलं बसते काय बसते बघणार आहे. जी बसत नाहीत ती कुणाला तर देऊन टाकायची, नाही तर फेकून द्यायची. मग पर्याय नाही आहे. उगाच ढीग साठवून ठेवला आहे. पण एखादी साडी नेसावी म्हटलं तर ब्लाऊज अजिबात नसतं. त्यामुळे बघणार आहे आता, कारण 1-2च साड्या आहेत त्या नेसायला होतं. आणि बाकीच्या ज्या साड्या आहेत बघा, त्यांची इथंपर्यंत मी स्लीव शिवलेले आहेत. ते इथंपर्यंत असले घालू वाटत नाही, कारण की त्यात खूप गरम होतं, नकोच वाटतं ते घालायला. म्हणजे कधी तर चालतं, पण दिवसभर जर घालून बसायचं म्हणलं तर नको वाटतं. कॉटनचे वगैरे त्याचं घालते मी, पण अशा ह्याच्या काठपदरच्या वगैरे जुन्या साड्या आहेत त्यात मी म्हणाले की नेसायला काढायच्या. दुकानात वगैरे जाताना नेसायच्या, कारण ठेवून तर काय करायच्या त्या, म्हणून काढणार आहे. तर त्यांची ब्लाऊज वगैरे बघते आणि एक नेसून खराब झाले की मग टाकून द्यायचे. 10-10 वर्षाच्या साड्या आहेत, काय करायचे ते ठेवून. आता ब्लाऊज आधी बघते. एक ब्लाऊजसनी मी हातशिलाई पण घालायला हुक्क पण नाही. आणि मध्ये कोल्हापूरला गेलो तर ते 125 रुपये मीटरनं कापड आणलेलं आम्ही. खूप छान होतं सिल्कमध्ये कापड, पण यांनी काय आमच्यात गोंधळ केला. 4 पीस एकदम कट केली आणि ती पण दुसऱ्याच्या मापानं कट केली, माझ्या मापानं नाही. त्यांना कुठलं पॅटर्न गावला हाताला ती ठेवलीत आणि ती कट केली. त्यामुळं 4च्या 4 जवळजवळ 500 रुपयाची पिसं वाट लावली त्यांनी. एवढं माझ्या जीवाला लागलं भयंकर. बाही तर एवढीच केलेली आहे त्याची आणि उंचीला तर खूपच कमी केलेलं आहे, ते बसतच नाही. असं म्हणजे गोंधळ झालेला. मी परवा एका ब्लाऊजला पुढं असं कापड लावून बघितलं, पण नाही व्यवस्थित दिसत, कारण की इथला भागसुद्धा तो कमी होतो बाही कमी असली की, आणि ते मग नाही बसत, फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. असं 500 रुपयाच्या ब्लाऊजांची वाट लावली बघा त्यांनी. एखादं कट केलं असतं तर काय नाही, एकमेकावर ठेवून 4 कट केल्यामुळे 4च्या 4 ब्लाऊज. कापड तर असलं मस्त आहे सिल्कचं, एकदम अशी शायनिंग आहे आणि जाड पण एवढा आहे की त्याला काय विचारायला नको असं कापड आहे. पण यांनी काय म्हणतात तसं नव्हती ब्लाऊजं म्हटलं. आणि कॉटनची आणण्यापेक्षा सिल्कमध्ये कसं टिकतात पण आणि घातल्यावर छान पण दिसतात, म्हणून सिल्कमध्ये आणलेली मी. आणि मॅचिंग सेंटरमधून आणलेली कोल्हापुरातनं मी 125 रुपये मीटरनं. तर ह्यांनी सगळं ते वाट लावून टाकली ब्लाऊजांची.
चला ब्लाऊज माझी दाखवते तुम्हाला. ढीग असेल, साड्यातने असतील ते वेगळेच, पण बिन साड्यांची पण केवढे आहेत, पण काय उपयोग नाही, बसतच नाहीत कुठली. एक बसते एक बसत नाही, एक हिता आवळ होते, पाहिगड्डी होत्या. काय आपल्या लेडीजचं कसं होतं बघा की प्रत्येक वर्षी सगळं बदलत असतं. प्रत्येक वर्षी म्हणण्यापेक्षा प्रत्येक महिन्यात सगळं बदलतं म्हणायचं. ह्या महिन्यात वेगळं, पुढच्या महिन्यात वेगळं, कमी जास्त हे आपलं शरीर होत असतं. त्यामुळं अवघड आहे, एकसारखं आपलं शरीर राहत नाही, त्यामुळं अवघड होतं. चला ब्लाऊज दाखवते मी कसे आहेत, काय आहेत, आणि कुठली बसतात आणि बसत नाहीत. आणि टाकावी तर अशी ढीग लागणार आहे ती, कारण ती जर तेवढ्या अडचण झाल्या काय उपयोग नाही ठेवून. बसतच नाहीत तर काय उपयोग आहे त्याचा ठेवून. त्यामुळं मी टाकून देणार आहे ती. उगाच ठेवायची कोणाला तर देता येते, आणि घातलेली शक्यतो कोणाला देऊ नये, कारण की ते चांगलं पण नाही वाटत. नवीन असली तर दिलं तर चालतं, पण घातलेली नको वाटतं द्यायला. चला वाजलेले आहेत 11, अजून भांडी घासायची आहेत. भांडी मी आता दुपारी घासणार आहे. पहिलं ब्लाऊज काढणार. किती दिवस झालं म्हणते मी काढायचं तर ते होईना झाले. त्यामुळे अजून जेवण पण झालेलं नाही माझं, म्हणजे जेवण झालेलं आहे पण जेवलेलं नाही आहे. स्त्रीचा डबा होता, आज त्याला थोडं कमी आले, म्हटलं जा बसू नकोस घरात बसून, पण उगाच टी व्ही बघ, मोबाईल बघ, इकडं फिर तिकडं फिर असं होतं. शाळेत गेल्यावर निदान थोडा तर अभ्यास होतो. जा म्हणलं, आल्यानंतर गोळ्या खा म्हणस. गोळ्या काही दिल्या नाही त्याला, शाळेत आल्यावर खा म्हणलं. चला ब्लाऊज बघा, सगळे घडी घालून ठेवलेत मी अशी. पिशवी फुलं भरली आणि हे एवढे, पण हे काही उपयोगाचं नाही. हे बघा एवढी ब्लाऊज आहेत, पण ह्यातली मला वाटते 60 ते 70% काही उपयोगाचे नाहीत, आणि 20 ते 30% ह्यातली उपयोगाचे असते. ही साडी घेऊन 10 वर्ष झाली. आता कसं बसेल मला ते ब्लाऊज. ही साडी घेऊन पण 10 वर्ष झाली. जुन्या व्हिडिओमध्ये माझ्या बघितला आजचीला बघा. आणि हे मी असाच पीस आणलेला, हे बसतं पण याची कटोरी व्यवस्थित व्हाय नाही. ही साडी घेऊन पण 10 वर्ष झाली. ही साडी वास्तुशांतीतल्या ह्या घराच्या. ही जी साडी गेली, ब्लाऊज आहे. तर हे पण बसतंय का नाही बघायला पाहिजे. नवीनच आहे, कुणीतरी पीस घातलेला होता मला, कॉटन. हे पीस मी नेपाळीतून आणलेलं, एवढं छान होतं, खूप छान होतं. व्हिडिओमध्ये बघितलं आजला, पण कलरच गेला ह्याचा. पूर्ण असं वेलवेटसारखं होतं, आणि शायनिंग बघा, कलर गेला नाही बघा, खिसलं सगळं. असं जी शिलाई असते त्यातनं खिसलं ते. ही पण याला काय हुक्कच लावाय नाहीत मी अजून. ही पण बसते, खरं बाही फुल आहे. ही डिझाईन वगैरे मी केली आपलं हाताला. ही बसते का बघायला पाहिजे. आणि हौसनं अशी बाही शिवलेली मी, डबल फ्रिलची. घालू का वाटतं ना. हा पण तर एक पीस एका ताईने मला घातलेला वाटतेला, पण याची पण बाही फुल आहे. हे बसते खरं खिसले. हे बघा खिसलं आहे, हे बसत नाही. याची साडी पण गेली, हे पण बसत नाही. हे
हे बसते गेले पण खिसले, हे असली पिसं खिसतातच बघा. सगळं ढीग लावून ठेवले मी. हे बसते का बघायला पाहिजे. हे शिवलेलं आहे असं प्लेन लावून. हे पण बसते का बघायला पाहिजे. हे बसत असेल बघायला पाहिजे. हे साडीवरच असून बसत नाही, पडते देत नाही. असं पडाय बिडायला आले घालू वाटत नाही. असा ढीग आहे. हे लागून हात शिलाई ते करायचं नाही मी. आणि रेडीमेड ब्लाऊज आई नवीन बहिणीनं घेतलेलं, पण उंचीला कमी होते. ब्लाऊज आहे छान. हे बघा, आता याची उंची वाढवायला पाहिजे खालनं. याने म्हणतात होत नाही ते. बघूया आता काय काय होते. हा पीस बघा मी 125 रुपयानं आणलेला. शायनिंग बघा किती छान आहे पिसाला. आणि यांनी सगळी उंचीच कमी करून ठेवल्या. हे बघा मी असं जोडले त्याला परवा, पण नाही बसत व्यवस्थित. हा एक पीस आहे, परत हा एक आहे. शायनिंग बघा कपड्याला कशी आहे. खूप मस्त पीस होते. सगळी आमच्या नवऱ्याने वाट लावली. अनेक 2 असणार आहेत त्यातली, कुठे आहेत आता काय माहीत. खरं सगळी ती 4 पीस वाट लावली. शिलाई द्यायला लागत नाही, खरे असा तोटा होतो. चला आता बघते कुठली बसतात कुठली नाही. नाही तर सगळी मग जी बसत नाही ते टाकून देणार आहे. अजून कुठं तर असतील, जवळजवळ 2-3 पिशव्या अशी ब्लाऊज असतील. हा पण एक पीस आहे बघा. पीस म्हणजे थोडं थोडं वेगवेगळं लावून शिवलेलं आहे मी. हे बघा, इथं वेगळं आहे, इथं वेगळं आहे, इथं वेगळं आहे. असं तुकडे लावून मी ब्लाऊज शिवलेला आहे. पण घालते मी, हा बसतो मला आणि दिसतो पण छान. अशी डिझाईन आहे त्याला. असं मी काहीतरी करत असते. आणि आमच्या त्यांनी हा ब्लाऊज शिवलेला बघा. अशी बाई वगैरे त्याला. एकदाही घातला नाही मी. बोट नाही काय. छान झालं ब्लाऊज, कारण मी घातलाच नाही. हे पहा, अशी बाई आहे त्याची. डिझाईन चांगल्या झाल्या, कारण मीच घातला नाही कधी. पीस पण छान आहे. त्यांना मी सारखं म्हणायची, एक पण ब्लाऊज माझं असं म्हणजे फॅशनेबल शिवलेलं नाही असं म्हणायचे, म्हणून त्यांनी ते शिवले. पण ते कसं होतं बघा, आपल्याला सवय असेल तर घालू वाटतं. मला ते घालूच वाटतं ना. मी एकदा पण घातले. मग त्यांनी सारखं मला म्हणतं ते शिवलं नाही म्हणून दंगा करत होतीच, आणि आता शिवल्यावर घालतेस काय. त्याला कसं असतं, प्रत्येक गोष्टीला सवय ही पाहिजे, कारण माणूस हा सवयीचा गुलाम आहे. आणि ते आपल्याला कसं काय प्लेन घालून त्यांना अशी, मला तर एक इथं 2 फुगे पाडून असं शिवायचं आहे. तर ते सुद्धा मला म्हणजे शिव का नको असं व्हायला आलेलं आहे. म्हणजे चांगलं वाटेल की नाही, छान दिसतं घातल्यावर, पण आपल्यालाच तेही वाटतं एकदम असं काहीतरी ऑड केल्यावाने वाटतं. पण ते ब्लाऊज छानच झालेलं आहे, बुटने काय. आणि त्याला म्हणजे बॅकला हुक आहेत. त्यांनी इथं चेन केलेली काखेमध्ये, मी ती काढायला लावली त्यांना, कारण की ते घालायला वगैरे त्रास व्हायला लागला, म्हणून पाठीमागं हुक केलेले आहेत. आता बसतं छान, मलाच घालू वाटेना. तर एवढी ब्लाऊज आहेत माझी, खरं त्यातली कामाची एक पण नाही आहेत.
आता बघते काय 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 त्यातलं काढते आणि बाकीचे घडे लावून ठेवते आणि बाकीचे टाकून येते. उगाच कचऱ्याला घरात गोळा करून ठेवायचं त्याचा काय उपयोग पण नाही आहे.